महाराष्ट्रामध्ये कांदे पोहे कुणाला आवडत नाहीत असा व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही। प्रत्येकाच्या घरी नाश्त्याचा पहिला मेनू हा कांदे पोह्यांचा असतो। त्यातल्या त्यात आपल्याकडे तर पद्धतच आहे, ज्यावेळेस मुलीला पाहण्यासाठी जातात लग्नासाठी तर त्यावेळेस कांदे पोह्यांचाच बेत बनवला जातो आणि तीच आपली पारंपरिक आणि खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। कांदे पोहे घरोघरी बनवलेच जातात, त्यामुळे त्याची रेसिपी सर्वांना माहितीच असते। परंतु चूक कुठे होते, कधी कधी पोहे काय होतात, अगदीच पाणी ते जास्त होतं आणि कधी कधी त्याचं प्रमाण आपल्याला लक्षात येत नाही, म्हणजे किती माणसांसाठी किती बनवावे हे लक्षात येत नाही। तर मी आज आपल्या या रेसिपीमध्ये किती माणसांचं प्रमाण आपण कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो मापून ते सांगणार आहे। तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता कांदे पोह्यांचा टॉपअप म्हणजे काय आहे तर लिंबू आहे। लिंबू पिळल्याशिवाय कांदे पोह्यांना चव येतच नाही। आता वर जे गार्निशिंगचे घातलेले आहेत पदार्थ ते ऑप्शनल आहेत। आपण रोजच्या नाश्त्याच्या मेनूमध्ये असं गार्निशिंग वगैरे करत बसत नाही, अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण खायला जातो। परंतु ज्यावेळेस पाहण्याचा कार्यक्रम असतो मुलगीचा त्यावेळेस तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं गार्निशिंग करून पोहे सर्व केले जातात। चला तर मग रेसिपीला आपण इथं सुरुवात करूया। आता इथं 3 व्यक्तींच्या मापासाठी मी घेतलेलं आहे या वाटीचं प्रमाण। आता 3 व्यक्तींसाठी मी इथं 3 वाटी पोहे घेतलेले आहेत। लहान वाटी आहे, म्हणजे काय होतं ज्यावेळेस पोहे भिजवले जातात त्यावेळेस ते जास्त होतात फुलून। आता इथं पाहतच आहात तुम्ही, आपण जी आमटीला वाटी वापरतो तीच इथं मी वापरत आहे। त्या वाटीच्या मापाने इथं मी 3 वाटी पोहे घेतलेले आहेत। एवढ्या प्रमाणात 3 व्यक्तींसाठी अगदी पोटभरीचा हा नाश्ता बनतो। म्हणजे जर तुम्ही 4थ्या व्यक्तीसाठीही याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल, म्हणजे नाश्त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी असं राखून ठेवायचं आहे, म्हणजे परत आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालावं लागत नाही आणि अगदी पोहे मऊसूत होतात। आणि पाणी तळाशी आहे त्यामुळे वरचे पोहे आपल्याला पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। इथं दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं पाणी राखून ठेवायचं, पूर्ण पाणी याच्यातील काढायचं नाही। आणि ज्यावेळेस जास्तच असे ड्राय पोहे असतील त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं वरनं पाणी टाकू शकता। आता इथं बाकीचं साहित्य मी घेतलेलं आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटीला थोडंसं जास्त, 2 कांदे घेतलेले आहेत, मिरच्या इथं 6 घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, सोबतच कोथिंबीर आहे। कोथिंबीर जेवढी पोह्यामध्ये जास्त वापरतात तेवढी टेस्ट वाढते पोह्याची। आणि आता ही नायलॉन जी शेव असते ती घेतलेली आहे, एकदम बारीक शेव असते त्याला नायलॉन शेव म्हणतात। आणि आता बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे, इथं तुम्ही लांब कापही करू शकता, परंतु बारीक चिरून घेतले की ते परफेक्ट भाजतात आणि लवकरही भाजतात। आणि मिरच्याही इथं बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता गॅसवरती कढई ठेवून दिली आणि कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले आहेत त्या वाटीनेच अर्ध्या वाटीला थोडंसं कमी इथं मी तेल घेतलेलं आहे। आता तेल एकदम कडक गरम झालं की याच्यामध्ये शेंगदाणे आपण तळून घेणार आहे। एक्स्ट्रा वेगळे भाजायची आपल्याला गरज लागत नाही। शेंगदाणे आपण ज्यावेळेस पोह्यामध्ये वापरत असतो त्यावेळेस जे तेल आपण पहिल्यांदा गरम करतो त्याच्यामध्ये पहिल्यांदाच शेंगदाणे तळून घ्यायचे, अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। आता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे। शेंगदाणे ज्यावेळेस त्याची वरची टलपर वेगळी व्हायला लागतात शेंगदाण्यापासून, त्याच्यातील पांढरा भाग दिसायला लागतो, नंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता ऍड केलेला आहे। सोबतच आपण इथं मोहरी पहिल्यांदा टाकून घेतलेली आहे। मोहरी भाजल्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहेत, अगदी अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। मोहरीचं प्रमाण कमीच ठेवायचं, म्हणजे पोह्यामध्ये चावताना ती दाताखाली आली तर उगाचच कडू अशी चव लागते, म्हणून आपण इथं मोहरीचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे। नंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो भाजून घ्यायचा। आता कांदा भाजत आला की नंतर याच्यामध्ये मिरची टाकायची। आता मिरची कांद्यासोबतच भाजल्यानंतर काय होतं, जी मिरचीची तिखटपणा असतो तो पूर्ण कांद्यामध्येही उतरतो आणि अगदी पोहे असे झणझणीत बनतात, म्हणून आपण इथं मिरची ही कांद्यासोबतच अगदी परफेक्ट अशी भाजून घ्यायची। आता कांदा भाजलेलाच आहे तरी पण आपण याच्यामध्ये कांद्याला टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं, जेवढं आपल्याला रेसिपीमध्ये गरज आहे चवीनुसार त्याच्यानुसार मी इथं अर्धा चमचा इथं मीठ टाकून घेतलेलं आहे कांद्यामध्येच। आणि कांदा हा आपल्याला अगदी लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची। आता हळदीचं प्रमाण मी इथं 3 माणसांसाठीच घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी अर्धा चमचा इथं हळद टाकलेली आहे। ही सगळी फोडणी आपण एकत्र करून घ्यायची। हळदीचा रंग हा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की पोह्यांनाही खूप सुंदर रंग येतो, म्हणून नेहमी हळद तेलामध्येच परतून घ्यायची। आता इथं आपण जे भिजवून ठेवलेले पोहे आहेत तुम्ही पाहिलंच आहे, आपण पाणी राखून ठेवलेलं तरीही अशा पद्धतीने हे ड्राय झालेले आहेत, म्हणजे परफेक्ट असे भिजलेले आहेत। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी झालेलं नाही किंवा कमीही पडलेलं नाही, अगदी परफेक्ट असे भिजलेले आहेत।
अशा पद्धतीने आता मिक्स करायचं फक्त काम राहिलेलं आहे, तेही आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, जेणेकरून जे पोहे आहेत ते तुटले नाहीत पाहिजे आणि त्याचा जो अखंडपणा असतो पोह्यांचा तो बिघडला नाही पाहिजे, तुकडे तुकडे नाहीत झाले पाहिजेत, पोह्यांचा चुरा झाला नाही पाहिजे, म्हणून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करत असतानाच याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची, म्हणजे काय होतं आपल्याला परत कोथिंबीर डबल मिक्स करावी लागत नाही आणि पोह्यांचा चुरा होत नाही. म्हणून आपण जे घालणारं साहित्य आहे कोथिंबीर वगैरे ती मिक्स करत असतानाच याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि काय करायचं परत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे काय थोडंसं वाफवून घेतल्यानंतरही अगदी मऊसूत असे पोहे बनतात. इथं अगदी तुम्ही जवळून पाहू शकता, असे एकदम सुटसुटीत असे पोहे झालेले आहेत, अजिबात चिकट झालेले नाहीत आणि पोहे अखंड आहेत, अजिबात पोह्यांचा चुरा झालेला नाही. अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट तुम्ही पोहे बनवू शकता. अशा पद्धतीने हे पोहे बनवून आपले तयार झालेले आहेत आणि शेंगदाणे भरपूर सारे घातले की पोहे खातानाही खूप छान वाटतं, म्हणून इथं आपण भरपूर सारे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला इथं वाफवून घ्यायचे आहेत पोहे. त्यामुळे काय होतं वाफेमुळे अगदी इथं तुम्ही इथं पाहत आहात अशा पद्धतीचे मऊसूत असे बनवून तयार होतात.